मोह टीमला त्याने मात्र नाणेफेक विजयी घोषित केलं। सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांना देखील विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत। संपूर्ण क्रीडांगणभर तुम्ही इंडियन सुपरस्टारचे फोटोज पाहताय, बॅनर पाहताय। छान अशी थीम या संपूर्ण स्पर्धेसाठी। के.एल. राहुल, सर रवींद्र जडेजा, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, जसप्रीत बुमराह, 2024चा ICC प्लेयर ऑफ द इयरचा अवॉर्ड नुकताच ICCने जाहीर केलाय। त्याचबरोबर स्मृती मंदाना, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, हरमनप्रीत कौर, हे सर्व बॅनर्स खेळाडूंचे आपल्या मार्चला होते सुरुवात। पहिलं षटक घेऊन आला रोहित पाटे मीत 11 मोह संघाकडून। नशीब शेठ या मंचावरती उपस्थित आहेत। या संघाचे पुरस्कर्ते विपुल पाटील आणि ऋतिक पाटील, सलामीची जोडी। फर्स्ट बॉल, पहिला चेंडू बॅकफुटला जात असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बॉल उडवला त्याच्या डोक्यावरून सीमापार, चौकार। ही नदी जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती रे, जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती रे। समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती रे। क्या बात आहे। पहिल्याच बॉल वरती SSC रोहिंजन संघाच्या विपुल पाटीलने खेचला चौकार। रोहित पाटीलच्या लेंथ बॉलचा चांगला वापर त्याने केला। क्रीज मध्ये जात असताना चौकार त्याने खेचला। 5 षटकांचा हा सामना। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट मात्र इथे करायचं होतं, टायमिंग जास्त जुळलं नाही। चांगली फिल्डिंग पॉइंटच्या फिल्डर कडून, फक्त एकच धाव, धावसंख्या 5 धावा धावफलकावर। नेक्स्ट मॅच आर्या ओळे विरोधात रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे, ते दोन्ही संघ इथे उपस्थित झाले। दोन्ही संघांचे स्वागत। तर सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे रोहिंजन यांचं आगमन झालंय। विनंती करेल ग्रामस्थ मंडळ दोंगड्याचा पाडा यांच्या वतीनं आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। रोहित पाटेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी अजिबात घेतले नाही। कालही योगेश मडवी आपण पाहिलं की 11:30-12 नंतर थोडी खेळपट्टी ओलसर झाल्यानंतर, कारण थंडी आहे, जास्तही नाहीये परंतु थंडी नक्कीच आहे, त्याचा फायदा गोलंदाजांना नक्कीच मिळालाय। धावसंख्या 5। रोहित पाटे पुढे ठेवला होता हा चेंडू, वेगवान, वेग देखील होता। असा टप्पा पुढे ठेवणे याला जोखीम लागते आणि जोखीम घ्यावी लागते। मर्यादित षटकांच्या मॅचेस मध्ये गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, फिल्डिंग असू दे, हा खेळच रिक्स आहे, थोडीफार रिक्स घ्यावीच लागते। निर्धाव चेंडू, धावसंख्या 5। फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स या YouTube चॅनल वरती तुम्ही स्पर्धा ही पाहताय। ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित ही स्पर्धा। पुढे ठेवला बॉल, मिड विकेटला फिल्डर आहे, जजमेंट चांगलं होतं परंतु शेवटी त्याचा पाय निसटला आणि तिथे झेल सुटला। 2 धावा, चांगला थ्रो परंतु झेल सुटलाय फिल्डर कडून। चांगला प्रयत्न होता, खरं तर पाय निसटला त्याचा मागचा पाय आणि त्या कारणास्तव झेल मात्र तो घेऊ शकला नाही। 2 धावा, धावसंख्या 7, लॉस ऑफ 0 विकेट। चांगली सुरुवात रोहित पाटेकडून या षटकाची। 5 षटकांचा सामना SSC रोहिंजन विरोधात मीत 11 मोह। आणखी एक चेंडू निर्धाव टाकलाय रोहित पाटेने। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7। नाव घे रायगड जिल्ह्यामध्ये आमचा प्रभू वाईचं नाव सासई ठाणा जिल्ह्यामध्ये। पहिल्याच ओव्हरमध्ये धावा फक्त आल्या त्या 7। SSC रोहिंजन संघासाठी मीत 11 मोह संघाच्या विरोधात पहिलं षटक रोहित पाटेने टाकलं। चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, यानंतर देखील एक लढत बाकी आहे पहिल्या फेरीतील। ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित ही स्पर्धा बाळाराम पाटील चषक 2025 हे 12वं पर्व एक तर पूर्ण झालं या स्पर्धेचं। आणि येत्या रात्रींमध्ये मला असं वाटतंय की क्रिकेट क्षेत्रातील एक भलं मोठं नाव अर्थातच स्टार खेळाडू या मंचावरती येण्याचे चान्सेस जास्त आहेत।
दरवर्षी काही ना काहीतरी डोंगराच्या पाड्यात टीमने अर्थातच्या ग्रामस्थ मंडळाने सरप्राईज केले प्रत्येकाला आणि यावर्षी देखील ते सरप्राईज करतील आणि त्यांनी जो स्वप्न पाहिलेलं आहे ते जर का पूर्ण झालं तर मला असं वाटतं 12वं वर्ष सार्थ लागेल. हे संपूर्ण एरिया सार्थ ठरेल, रायगडची भूमी सार्थ ठरेल. त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण व्हावं ही देखील मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतोय. व्हाईट बॉल, धावसंख्या ती मात्र 8 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मात्र गोलंदाजी करतो हर्षल पाटील मित 11 मोह संघाकडून. 2 सामने जिंकले जोया 11 जे बापदेव पाली संघाने या अगोदर. पहिला सामना जिंकला होता ईएफ ग्रुपमधून जे हनुमान शिरवलीने. ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत आहे. 8 धावा. शफल झाला होता बॅटर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केलाय. हर्षल पाटील पाठलाग करतोय बॅटरचा. अर्थातच स्ट्रायकिंग एंडला आहे तो मात्र ऋतिक पाटील. फलंदाजाचा पाठलाग विपुल पाटील आहे, त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू अधिकतम बाहेर टाकले जात आहेत. शफल क्रॉस झाल्यानंतर निश्चितच फलंदाजाला गोलंदाजाला बेनिफिट मिळतं परंतु एवढंही बेनिफिट नाहीये. दोन्ही चेंडू मात्र वाईट टाकलेत. 9 धावा. हा वाईड लाईनला चिकटून टाकलेला हा चेंडू होता. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता हर्षल पाटीलने आता मात्र कमबॅक केलं. वाईड यॉर्करचा हा फंडा चांगला आहे कारण या अगोदर आपण स्टंपमध्ये यॉर्कर बॉल पाहायचो, बाउन्सर्स पाहिलेत आपण. मागच्या 2 वर्षांपासून सातत्यानं वाईड यॉर्कर बॉल टाकले जातात, त्यावरती स्विचिटचे चांगले फटके. फलंदाज खेळताय तिथे स्क्वॅड ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार येतोय विपुलच्या बॅटमधून. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवला होता, जागा भेटली फटका खेळण्यासाठी. स्क्वेअर ड्राईव्ह केला तो विपुल पाटीलने आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने खेचलेला फटका चौकार. 4 धावा जोडल्या जातात. तर सन्माननीय कृष्णाशेठ पाटील आणि त्याचबरोबर रोहिंजनचे हनुमानदादा पाटील आणि जयेंद्रदादा पाटील यांना इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं बालराम पाटील चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शफल झाला होता बॅटर पा. मागून सगळ्यांनी अपील केले परंतु बॉलर अजिबात इंटरेस्टेड नव्हता. त्याला ठाऊक आहे की कुठेही संपर्क नाहीये. यॉर्कर बॉल मात्र इथे टाकलं. भन्नाट वेग आहे हर्षल पाटीलकडे. धावा संख्या 13. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 7. व्हाईट बॉलने सुरुवात केली. हर्षल पाटील आता कमबॅक करतोय. चॉप केलंय, चांगली फिल्डिंग. एका हाताने मात्र इथे चेंडू अडवलाय कारण या क्रीडांगणाची आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघाला की थेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय, कुठेही थांबत नाही. धावा संख्या 14. बांधून ठेवलंय, जायबंदी केलंय दोन्ही फलंदाजांना. पहिल्या षटकात रोहित पाठेने आणि या ओव्हरमध्ये हर्षल पाटील कडून पहिल्या मॅच पासून धावांचा पाऊस आपण पाहिलाय. काल तर 80-80 झाल्यात, 70-70 झाल्यात. आता या मॅच मध्ये थोडी गोलंदाजी सरस होताना मित 11 मोह संघाकडून. पुन्हा कव्हर्सला खेचला. एक्स्ट्रा कव्हरला प्लेयर आहे परंतु थोडी घाई करायला हवी होती कारण चान्स होता परंतु बॅटर पोहोचले ते एक धाव. धावा संख्या 15. 2 स्कोरर सध्या माझ्या साथीला आहेत, ही चांगली गोष्ट आहे. श्रीराम विठ्ठल रकुमाई व गावदेवी क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा. छान असं आखीव रेखीव स्कोर बुक आहे आणि त्याचबरोबर ही युज्युअल अगदी आपण नेहमी स्कोर कार्ड पाहतो. स्कोररची भूमिका फार महत्वाची आहे, शेवटच्या रात्रीमध्ये ती समजेल. 15 धावा. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे, मगाशीच उल्लेख केला. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबत नाही. चौकार. हैदरारा प्रभुबाईचा, हैदरारा प्रभुबाईचा या तलोदय मधी रामच्या प्रभुबाईचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यामध्ये. आमच्या प्रभुबाई
आईचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यामध्ये. तर या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे सर्वे सर्वांनी उपसरपंच सन्माननीय योगेश दादा मडवी यांचं आगमन झालंय. दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. त्यांच्यासोबत हितेंद्र दादा मडवी यांचं देखील आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांना रोशन दादा मडवी यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत. मी तिघांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. योग्य दादा मडवी, रोशन दादा मडवी आणि हितेंद्र दादा मडवी या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. DJ मास्टर आपल्या साथीला विविध गाणी तुम्ही ऐकताय आणि त्याचबरोबर अगदी मंचाच्या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सनी फडके सुप्रसिद्ध ॲक्टर याच गावचे पाक. तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये जरी असाल तरी सुद्धा जेव्हा गावचं आयोजन असतं तेव्हा तुम्हाला त्या आयोजनामध्ये योगदान द्यावंच लागतं. स्वतः देखील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सनी फडके यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. पंचांकडे जोरदार अपील. कदाचित हाईट फॅक्टर हा असावा. बॅट इन्व्हॉल्व आहे पंच. यस, बॅटला लागला नाही. लेग बायची दाब आहे. इशारा आला नाही त्या कारणास्तव फक्त विचारपूस केली. एक धाव इथे जोडली जाते. स्कोर 20 आहे. रोहित पाटे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. विपुल पाटील, ऋतिक पाटील चांगले प्रयत्न करतोय. विपुल पाटीलच्या बॅटमधून धाबा आल्यात. ऋतिक पाटील आतापर्यंत आपण विचार केला तर 6 चेंडू खेळलाय, फक्त 3च धावा त्याने केलेल्या आहेत. 7 चेंडू 14 वरती खेळतोय तो विपुल पाटील. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. खास करून स्क्वेअर ड्राईव्हचे 2 चौकार जे कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने गेले मागच्या ओव्हरमध्ये. या फलंदाजासाठी आता फिल्डिंगमध्ये बदल करत असताना विकेट किपर सूर्या मस्कर लीड करतो आपल्या टीमला. मीत 11 मोह संघाला. खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढला. वाडी स्लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल होतं. आता खेळपट्टी आणि त्याचबरोबर क्रीडांगणाकडे थोडी नजर टाकली तर ओलसरपणा थोडा जाणवायला लागलाय, यात शंका नाही. एकेरी धावसंख्या 21. नीटनेटकं दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आयोजित बाळाराम पाटील चषक 2025 पर्व 12व. यॉर्क बॉल भन्नाट वेग इथे पाहतो रोहित पाठेकडून. फलंदाजांचा कर्दनकाल आहे रोहित पाठे. विकेट जरी घेतली नसेल तरी सुद्धा या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये हेच तर करायचे. निर्धाव चेंडू टाकणं, डॉट पर्सेंटाईल वाढवणं, इकॉनॉमिकल बेसिसवरती गोलंदाजी करणं हाच एक मुख्य उद्देश असतो प्रत्येक गोलंदाजाचा. शॉर्ट पिच बॉल, लांबलचक, उत्तुंग, गगनभेदी, गगनचुंबी षटकार. पाटील मगासपासून शांत होता. त्याच्या बॅटमधून धावाच येत नव्हत्या. त्याच्यासाठी हा फटका येणं गरजेचं आहे. जसा षटकार आलाय त्याला देखील आत्मविश्वास मिळेल. तो देखील रोहित पाठेच्या विरोधात. ज्या गतीनं रोहित पाठेने चेंडू टाकला त्याच गतीनं तो सीमा पार देखील गेला. 30 षटक चालू आहे. धावसंख्या 27. फुल टॉस बॉल वळवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. निर्णय
बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र इथे रिव्ह्यू गमावला. हे लक्षात असू द्या, चेंडू जर का जास्त लांब गेला सीमारेषापासून त्याचे येण्याचे चान्सेस नसतील तर पंच लगेचच आपल्याकडे जो चेंडू अवेलेबल आहे तो द्या, ही सूचना मात्र दिली जाते आयोजकांच्या वतीने. 31 धावा, षटकार, त्यानंतर ऋतिक पाटीलचा चौकार, तो आता आक्रमक झालाय. विपुल पाटीलला तो साथ देतोय रोहिंजन संघासाठी. 31, समोर खेचलाय, लॉंग ऑनला फिल्डर, फटका मात्र इथे फसला, फलंदाज बाद. ऋतिक पाटील मात्र ते शेवटी बाद होतोय. लॉंगॉनला झेल घेतला. अनेक चर्चा मात्र चालू आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही योगेश मडवी सरांना ऐकताय आणि त्याचबरोबरीने प्रवीणजी गायकर यांना ऐकताय. श्री राम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ, या मित्रमंडळाची टॅगलाईन खूप छान आहे, मनात घर करणारी माणसं. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण. आरोग्य, सुरक्षा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुरक्षा हा विषय त्यांनी हाताळलाय. खरं तर मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्या वतीने हेल्मेट दिले जात आहेत, हे फार गरजेचं आहे. आणि सध्या अगदी आपण पाहिले MIDC एरियामध्ये आहोत, पहिल्या म्हणजे गेटवरतीच बऱ्याच ठिकाणी सेफ्टी फर्स्टचे बॅनर लागलेले आहेत, रोड सेफ्टीचे. त्यामध्ये आयोजकांचं देखील विशेष कौतुक करायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल किट देखील हवं आहे पहा रोहिंजन संघाला आयोजक मंडळी. तर सोमनाथ पाटील साहेब रोहिंजन यांना विनंती असेल व्यासपीठावरती. अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघाचे सर्व आणि नेहमीच समालोचकांना मार्गदर्शन करणारे प्रमोद दादा यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. आपलं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग आता आपण पाहिली आई ग्रुप महाराष्ट्राचे कैलास दादा यांच्या वतीनं डे नाईट फॉर्मॅट त्या स्पर्धेसाठी देखील दमदार मेहनत आपण नेहमीच सातत्याने त्यांची पाहतो. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. आणि मी 11 सर्व नशीब शेठ भोईर आपलंही सहर्ष स्वागत. अनिल शेठ डोपरे आपलंही सहर्ष स्वागत. खरोखरच दिग्गज मंडळी आता सध्या मंचावरती आहे, प्रवीण गायकर, आणि या सगळ्यांच्या समवेत आपल्याला स्टेज शेअर करायला मिळतं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. क्रिकेटसाठी त्यांचं भलं मोठं योगदान आहे. आणि आजकालचं क्रिकेट सुवर्णमय क्रिकेट आहे. म्हणजे जेव्हा क्रिकेटला सुरुवात झाली, रायगडचा आपण संपूर्णतः विचार केला तर एवढं भलं मोठं रूप नव्हतं क्रिकेटचं, परंतु आयोजक मंडळी असतील. आता याच आयोजकांकडे पहा ना, किती छान सेटअप त्याने. म्हणजे एखाद्या मी आल्यापासून तेच म्हणतोय की एखाद्या कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंटकडे कदाचित त्याने संपूर्णतः जबाबदारी दिली असेल, त्यानंतरचा हा सेटअप. परंतु नाही, स्वतः डोंगराच्या पाड्या ग्रामस्थ मंडळाने मात्र हा संपूर्ण सेटअप मंडप डेकोरेटरच्या साथीने मात्र उभारलाय. छान थीम आहे. आपल्या खेळाडूंचे बॅनर्स तुम्ही संपूर्ण क्रीडांगणावरती पाहता. आणि एकमेव अशी स्पर्धा आहे जिथे कुठल्याही पक्षाचा फारसा उल्लेख जास्त होत नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावर 1 विकेट. 4थं षटक गोलंदाजीसाठी हर्षद कडव. पहिला चेंडू त्याने टाकला निर्धाव. नवीन फलंदाज ऋतिक पाटील बाद झाल्यानंतर गेल्या मैदानात रोहन पाटील. धावांची गरज आहे, कारण या क्रीडांगणाचा विचार केला तर 60, 70, 80 म्हणजे कुठल्याही धावांपर्यंत तुम्ही पाठलाग करू शकता. ही खेळपट्टी सांगते की या क्रीडांगणावरती, या खेळपट्टीमध्ये धावा प्रचंड आहेत, तुम्हाला फक्त कमवायचे आहेत त्या. 31 धावा. 4थं षटक. पुन्हा धीम्या गतीचा बॉल यॉर्क करून घेतलाय. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला सरकतोय. 1च धाव. थोडी अनऑर्थोडॉक्स फिल्डिंग पोझिशन. गोलंदाज हर्षद कडवसाठी पहा मिड ऑफ आतमध्ये, कदाचित तो आता लॉंग ऑफला चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन. मिड ऑफला असलेला प्लेअर आता मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये. 32 धावा. प्रयत्न चालू आहेत. खडे खडे खेळून चालणार नाही. खरं तर हा संघ एक सामना खेळून इथे झटपट आलाय. कधी कधी या संपूर्ण सिच्युएशनची मॅचअप करायला देखील थोडासा वेळ लागतो. 32 धावा. 32. आक्रमक आहे फलंदाज रोहन पाटील. ती आक्रमकता सिद्ध करावी लागणार आहे. 4थं षटक चालू आहे. एक भली मोठी धावसंख्या 50, त्याही पलीकडे 60 पर्यंत पोहोचायचं असेल तर या ओव्हरपासून आक्रमण करणं गरजेचं आहे रोहिंजन संघाला. प्रयत्न करतोय. मिड विकेटला बॉल चाललाय.
एकच धाव, दुसऱ्या धावेचा कुठेही प्रयत्न होत नाहीये, फेक झाले आणि एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र 33 धावा धाव फलकावरती. पाच षटकांचा सामना, नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम मात्र रेडी राहा. लॉंग ऑनला फिल्डर, थोडं क्षेत्र खाली होतं, वाईडिश लॉंगॉनच्या पोझिशनला होता हा. 2 धावा इथे जोडल्या जातात. चांगला प्रयत्न झाला, मिथून होता त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न मिथून कडून. दुहेरी धावसंख्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता एसीसी रोहिंजन संघाचा 35 वरती 35. शेवटचा चेंडू या षटकातील हर्षद कडवने फक्त धावा दिल्यात त्या 4. चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ते दुसरी धाव घेतले. बॅटर आपल्या क्रीज मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडा उशिराने पोहोचला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एसीसी रोहिंजन टीमची धावसंख्या मीत 11 मोह संघाच्या विरोधात 4 ओव्हर पर्यंत 37. येस, थँक्यू डीजे. आर्या स्पोर्ट्स ओवले संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. आर्या स्पोर्ट्स ओवले क्रिकेट संघ. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 37. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक फार निर्णायक असणारे दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला तर. आत्तापर्यंत प्रत्येक संघ विचार करत असतो की 10ची सरासरी, परंतु या क्रीडांगणाची परिसीमा, या क्रीडांगणाची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, खेळपट्टी या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा किमान पाहिजेत. 2 फटके सहज येत आहेत इथे. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर एकही धाव इथे मला असं वाटते पुरेशी ठरेल गोलंदाजाला, परंतु तो क्रिकेटचा एक वेगळा भाग झाला. सर्वतोपरी विचार केल्यानंतर प्रत्येक षटकामागे 12 धावांचा नक्कीच आलेख इथे साधायचा असेल प्रत्येक संघ नायकाला, परंतु आतापर्यंत एसीसी रोहिंजन संघाने 4 षटकात 37 केलेले आहे. थोडा बॅकफुटला, आणखी त्याला पुशअप करावा लागेल, खास करून अंतिम षटकामध्ये. विध्वंसक खेळी साकारावी लागणार आहे ती विपुल पाटील आणि रोहन पाटीलला. विपुल पाटीलच्या बॅटमधून चौकार आलेत परंतु षटकार आलेले नाहीयेत. रोहन पाटील आक्रमक आहे, आक्रमकता सिद्ध करावी लागेल. शेवटचं षटक. प्रल्हाद शिंदे आलाय. प्रल्हाद शिंदेचे स्वर सर्वांनाच माहिती आहेत, सूर त्यांचे सर्वांनाच माहिती आहेत आणि हा प्रल्हाद शिंदे असा आहे की त्याचे गोलंदाजीचे सूर देखील तितकेच चांगले आहेत. 37. लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम षटक रोहिंजन संघासाठी. थोडा चुकतोय रनअप मध्ये. पुन्हा एकदा रनअप आपला चेक करत असताना प्रल्हाद शिंदे. मीत 11 मोह विरोधात एसीसी रोहिंजन या 2 संघादरम्यानची आजच्या दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील 3रा सामना. यानंतर लढत येते रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विरोधात आर्या ओवळे. पुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग मात्र जुळलेला नाहीये. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, फेक झाले विकेट किपरच्या हातात आणि फलंदाज बाद रोहन पाटील. काल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघ आज कॅप्टन इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. मुकेश मडवी आज न्यू कॅप्टन आणि आज कॅप्टन्सी स्वीकारल्यानंतर थेट संघ बेलोलीच्या आमदार चषकामध्ये तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. तर आर्या स्पोर्ट्स ओवले संघाचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत. तत्पूर्वी मोह विभागीय शांतता संघटनेचे अध्यक्ष की ज्यांचा मोठा मॉल आपण पाहतो, शेवटी आजी त्यांना कधी सोडत नसते, परंतु संघासाठी सपोर्ट करण्यासाठी मॉलला शटर लावून आज इथे आलेत ते सनीबाई पाटे. आपलं सहर्ष स्वागत. रनआउटच्या स्वरूपात रोहन मात्र बाद झालाय.
धावसंख्या ते 38. शेवटचं षटक चालू आहे. हाणामारीचं आहे षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, परंतु मोठे फटके येत नाही आहेत. नवीन फलंदाज राज पाटील आलाय मैदानात. गरज आहे मोठ्या फटक्यांची, नितांत गरज आहे ती रोहिंजन संघाला. 50 पार जायचे तर षटकार केसनं गरजेचं सध्या. प्रयत्न करतो आणि इथे बॉल स्क्वेअर लेगला पाठवलाय सीमारेषा पार. आल्या आल्या राज पाटीलच्या बॅट मधून षटकार. षटकार खेचलाय तो राज पाटीलने आणि या षटकाराची मात्र गरज होती. आर्या ओळे संघ देखील उपस्थित होते. एक भली मोठी लढत तुम्हाला नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. मोठी स्टारकास्ट आहे दोन्ही टीमकडे. मजा येईल पुढचा सामना पाहायला देखील. या अगोदर जुया 11 जे बाबदेव पाली संघाने मात्र 2 सामने जिंकलेले. या षटकातील चेंडू शिल्लक आहे 3:44 धावा झाल्यात. एसीसी रोहिंजन संघ डिमांड करत असेल आणखी एकाच षटकार 55च्या आसपास, 55-58च्या आसपास, मग नक्कीच मजा येईल. प्रल्हाद समोर खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. खेळाडू कक्षाच्या अगदीच समोर फिल्डर सेट केलाय. फक्त एकच धाव. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक होता. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा 45. 2 चेंडू शिल्लक आहेत. विपुल कडून अपेक्षा आहे. सलामीवीर येतो. सुरुवातीला त्याने 2 चौकार खेचले, त्यानंतर तो थोडा शांत झाला. स्ट्राईकही कमी मिळाली त्याला. त्याचे फलंदाज साथीदार आले मैदानात, विकेट देऊन गेले. आक्रमण काही जास्त झालं नाही. पाहूया विपुल पाटील काय करतोय. पहा विपुल पाटीलसाठी एक क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय, खास करून स्वीपर कव्हरला. सर जडेजा जिथे बॅनर आहे, सर जडेजा यांचा बॅनर, त्याच बॅनरच्या अगदी दिशेने हा क्षेत्ररक्षक. शेवटचे 2 चेंडू 45 धावा. कितपत टार्गेट सेट करेल रोहिंजन संघ. प्रयत्न करतोय विपुल पाटीलने. हा समोर फटका खेचला. गॅप आहे. लॉंगॉनचा फिल्डर तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. सीमा रेषा जवळ 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. चांगला थ्रो देखील. पहा गॅप चांगली निवडली होती विपुलने, परंतु ताकद झोकता आली नाही या फटक्यावरती. वेग थोडा कमी झाला शेवटी आणि 2च धावा मिळाल्या. दुहेरी धावसंख्येने धावसंख्या 47-47. किमान 52, किमान 53. चौकार हवाय, षटकार हवाय रोहिंजन संघाला. प्रल्हाद शिंदे तो अडवण्याचा प्रयत्न करेल. लास्ट बॉल कितपत टार्गेट सेट करेल रोहिंजन संघ. चांगला टप्पा प्रल्हाद कडून. थ्रो झालाय, डायरेक्ट हिट झाला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट कीपर थ्रो झाला आणि इथे हातातून चेंडू निसटलाय. 2 झाल्यात, कदाचित तिसरीचा प्रयत्न आणि आता 3 झाल्यात की नाही. पंच आता मात्र इशारा करतायत. थर्ड अंपायर चेक करतील. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद एकी नाबाद, परंतु 2 नक्कीच झाल्यात. 2 तर ऍड करूया. 47 मध्ये 2 तर 49. 1 ऍड झाली तर 51चं टार्गेट. नाही ऍड झाली तर 50चं टार्गेट. येस, तत्पूर्वी आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन यावं. आर्या स्पोर्ट्स ओवले विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी असतील रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघ. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. तर भालचंद्र फडके साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही एन्जॉय कराल. या अगोदर 2 सामने जिंकून थेट पाली संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. टॉस विनिंग कॅप्टनला हा कॉइन दिला जाईल. मुकेश मडवी न्यू कॅप्टन आणि अमित मुंगाजी. छापा इज द कॉल. उसाटणे. येस, इट इज हेड्स. अभिनंदन मुकेश. प्रथमतः टॉस जिंकलाय. निर्णय जाणून घेऊच. काय सांगशील, यंदाचा प्रवास कसा चाललाय टीमचा? यंदाचा प्रवास तर चांगला नाही. आज कॅप्टनची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती आली. चांगलं वाटतं टॉस उडाला येऊन. आणि आता मात्र बेलोडीच्या स्पर्धेमध्ये करताना आपण सुपर 8 मध्ये दाखल झालात. समोर आर्यावली ताकदीचा संघ आहे. कधी याच्या अगोदर मॅच झाली आहे? काय सांगशील? हो, झाले आमची मॅच 2-3 वेळा झाले. निर्णय कुठला असेल? फलंदाजी. एवढं मोठं आयोजन साकारलंय. आज तुम्ही पाहू शकाल
बालराम पाटील साहेब चषक ग्रामस्थ मंडळ डोंगराचं आयोजित, काय तुला वाटतं या स्पर्धेमध्ये पाहून? काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन तर MIDC मधला 1 नंबर आयोजन आहे. थोडंसं बोललात पण भरपूर बोललात आमच्यासाठी. अभिनंदन. टॉस जिंकून निर्णय घेतलाय, फिल्डिंग करण्याचा, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही टॉस गमावला, टॉस महत्त्वाचा होता या मॅचमध्ये. हो, खूप महत्त्वाचा होता आणि आम्ही जर जिंकलो असतं तर नक्की बॉलिंगच घेतली असती. तेवढ्यामुळे आम्हाला काही त्या प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला जी बॉलिंग करायची ती तुम्हाला मिळाली आहे. भरपूर स्पर्धा पाहतो, बॅनरबाजी पाहतो, आपण सर्व काही पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये काय अट्रॅक्शन काय वाटते तुम्हाला? स्पर्धा खूप चांगली आहे आणि अट्रॅक्शन म्हणजे बाईक दिसतात बस. क्या बात आहे. तर बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस गमावला, बॅटिंग त्यांच्या वाटेला आले आणि टॉस जिंकून, माफ करा, फिल्डिंग वाटेला, टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तो उसाटणे संघानं. तर सन्मान करूया आपण या ठिकाणी ACC क्रिकेट संघाच्या, अर्थात अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन. यस सर. महत्त्वाचा, कारण शेवटच्या चेंडूचा डिसिजन पेंडिंग होता प्रवीण, तो फक्त पोहोचवतो. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज नाबाद आहे. 3 धावा जोडल्या जातील. एकूण धावा झाल्यात त्या 50. 51 धावांचं लक्ष्य मात्र ठेवण्यात आलेलं आहे मिथ 11 मोह संघाच्या विरोधात. इट्स ओव्हर टू प्रवीण सर. थँक्यू सर. मी विनंती करतो या ठिकाणी आमचे ACC अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघाचे सर्व प्रमोद दादा यांना विनंती करतो की आपण याबा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अनिलजी डोपरी साहेब, स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान चे जबाबदारीचा भार त्यांच्या खांद्यावरती नेहमीच आपण पाहतो, त्यांना विनंती असेल यावं. तत्पूर्वी प्रत्येक समालोचक मागचा पाठीचा कणा आणि त्यांना आधार देणारं, म्हणजेच कुठलाही जर चुकीचं होत असेल त्यांना मार्गदर्शन करणारे आणि भरपूर यंगस्टर समालोचकांना तसेच क्रिकेटरांना ज्यांनी दमदार योगदान दिलं असे प्रमोद दादा यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. कॅमेरामॅन तर या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती असेल अंकित, तर इथे प्रमोद दादा यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. मित्रांनो, ACC क्रिकेट संघ म्हटल्यानंतर कधी बॅड पॅच असला किंवा कुठलाही असू द्या, सुखदुःखामध्ये नेहमीच त्या संघाच्या पाठीसोबत आज असतात ते प्रमोद दादा यांचा सन्मान. मग नशीब शेठ भोईर असू द्या, नेहमीच मोहसंघ अडचणीत जरी असला तरी ते देखील त्या संघाला नेहमीच योगदान देत असतात. तर इथे आपण प्रमोद दादा यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. बालराम पाटील साहेब चषक 2025 ही मानाची स्पर्धा आज आझाद मैदान पालेखूर या ठिकाणी आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. वर्ष 12वे. त्याच्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे या संघाचे दमदार आणि अनुभवी खेळाडू त्यांचा इथे हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण अनिल डोपरी यांचा सन्मान. मित्रांनो, की जर थोडा जरी संघ लेट झाला ना तर 3 बॉलची काय 8 खेळाडूंनी देखील तुम्हाला खेळावा लागतो. अशी दमदार स्पर्धा आपण स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान यांची आपण ही स्पर्धा पाहतो आणि त्यांचा हा शुभ सन्मान. त्याच्यानंतर प्रकाश म्हात्रे साहेब रोहिंजन यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी प्रकाश म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान हा स्पर्धेच्या वतीने केला जातो. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान. प्रकाश म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर प्रमोददादा म्हात्रे यांना विनंती असेल आपण देखील यावं. प्रमोद म्हात्रे साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावं प्रमोददादा, आपणास विनंती असेल आपण यावं. प्रमोददादा यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर रामनाथ पाटील साहेब, रामनाथ पाटील साहेब यांना विनंती असेल यावं. तर सन्माननीय प्रकाश म्हात्रे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान या ठिकाणी लाभलंय. त्यांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर रामनाथ पाटील साहेब यांचा शुभ सन्मान. प्रमोद म्हात्रे साहेब यावं. थँक्यू. मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि जाऊया आता कॉम बॉक्समध्ये योगेश मडवी सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीण सर. थँक्यू सो मच समीर सर. आणि ते 52 धावा 51 धावेचं टार्गेट आहे मैदानावरती. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट
बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिल्या फेरीतील तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये पाहायला मिळते. अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन विरुद्ध मीत 11. तर प्रमोददादा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी बॉल सीमारेखा बाहेर षटकार. 51 धावेचं टार्गेट मैदानावरती आहे. मीत 11 मोह संघाच्या समोर पहिलं सत्र आपण पाहिलं. 50 धावा एकवटले गेलेत 5 षटकामध्ये. अर्थात प्रति षटक 10.00च्या सरासरीनं धावा बनवले गेलेत. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीवीर हर्षद कडवच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. 7 धावा स्कोरबोर्ड होती. बघा मोदी बैलाचे मालक पिंट्या शेट मॅच एन्जॉय करतात. त्यांचं हार्दिक स्वागत. नक्कीच 51 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिली सुरुवात दमदार राहिली. पहिला बॉलवरती एक सिंगल आली आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार. गोलंदाज तयार. वेगवान बॉल अगदी बुंदाट फेकला आणि त्यानंतर डॉटची समाप्ती. एक डॉट चेंडू फक्त मैदानावरती रोहिंजन संघाला कमबॅक मिळवून देऊ शकेल. कारण प्रतिषटक 10.20च्या सरासरीनं धावा उभारायचे आहेत मीत 11 मोह संघाला. 3 चेंडू 7 आलेत. पॉवर सर्कलचं पहिलं षटक फेकलं जाते. पुन्हा वेगवान बॉल. पुन्हा बीट झालेत. लगातार 2 चेंडू बीट. सुरुवात पहिला चेंडूवरती षटकारानं केली आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट आलेत. सामना चांगला होणार कारण जरी धावा 51 बनवायचे असले तरी रोहिंजन संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. आणि एका बाजूला मीत 11 मोह संघ 51 धावेला टार्गेट करण्यासाठी उतरलाय. परंतु पहिले 7 धावा आल्या 4 चेंडू मध्ये. हो सुंदर फिल्डिंग. शॉर्ट थर्ड मॅन रेझन मध्ये बॉल स्टॉप केला. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती 8 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय. प्रतिषटक 10.20ची सरासरी आहे. यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढत चौथी लढत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे बनाम आर्या 11 ओवले अशी लढत होणार. आर्या 11 ओवले संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे आणि उसाटणे संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. आर्या 11 ओवले संघाने टॉस जिंकलाय. उसाटणे संघाने टॉस जिंकलाय. सॉरी बॅटिंग घेतली उसाटणे संघाने. येस 6 चेंडू. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अवघ्या 8 धावा आल्यात. पहिलं षटक दमदार राहिलं संकेत पाटीलचं पहिल्या ओव्हरमध्ये. बघा थंडीचा महिना. स्वान पदक 3-3 मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून त्यानं कव्हर करण्यात आलं. व्यासपीठ दाखवलं जाते. व्यासपीठावरती अगदी थंडीमध्ये सामन्यांचा आनंद घेत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी ग्रामस्थ मंडळ दोंगड्याचा पाडा खरं तर विठ्ठल रोकमाई मित्र मंडळ दोंगड्याचा पाडा आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आज दुसऱ्या रात्रीमध्ये व्यासपीठावरती तुम्ही पाहतात. खरं तर प्रमोददादा पाटील दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर मीत 11 मोह संघाचे ऑनर सन्माननीय नशीब शेठ भोईर साहेब मॅचचा आनंद घेतात. त्यांचं दोघांचं स्वागत. सामना देखील रोहिंजन विरुद्ध मोह अशी लढत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहिली बिनगडी बाद 8 धावा. सेकंड ओव्हर सर्वेश उलवेकरचा वापर करण्यात आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. 24 चेंडू आणि आता 43 धावेची आवश्यकता. सामना चांगला होणार दोन संघांमध्ये. फुल टॉस आणि त्याला प्रहार केलाय. बॉल लॉंग लेगच्या वरनं सीमारेषा बाहेर षटकार.
बघा पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मांग केले गेले. आता टीव्ही अंपायर चेक करतील हाईट फॅक्टर. षटकार ऑलरेडी या पहिला चेंडूवरती आला आणि आता चेक केलं जाणार. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. नो बॉल. यस, पंचांचा इशारा नो बॉल आणि त्यावरती मिळतील 1+6 अशा 7 धावा. पहिलं षटक दमदार राहील आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करताना पहिला चेंडू अगदी खराब फेकलाय. त्याचा खरपुचून समाचार घेतला. तब्बल 7 धावा पहिल्या चेंडूवरती. धावा संख्या आपण पाहिली 15 होती. टार्गेट फक्त 51 धावेचं आणि अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त धावा संघाला अडचणीत आणू शकतात आणि खरं तर पहिल्या बॉलवरती 7 धावा आल्यात. येणारा चेंडू फ्रेट देखील असेल. फलंदाजाला सुवर्ण संधी. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉलला वेग भरपूर होता आणि डॉट चेंडूची समाप्ती. फ्रेटचा चेंडू त्यावरती एकी धाव नाहीये. संघर्ष करावा लागेल आता रोहिंजन संघाला. कारण टार्गेट 51 धावेचं आहे आणि मैदानावरती सुरुवातीला 7 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात. यानंतरची लढत उसाटणे विरुद्ध ओवले अशी होणार. बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 2 सामने जिंकून खरं तर जोया 11 जय बापदेव पाली संघ शेवटच्या अंतिम राऊंड मध्ये पोहोचलाय. सेकंड पॉवर प्ले आपण पाहिलं तर सर्वेश उलवेकरचा वापर करण्यात आलाय. पॉवर सर्कल मध्ये आपण पाहतो इथे 3 खेळाडू उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ठेवण्यात आलेत. ऑन साईडला तिन्हीच्या तिन्ही खेळाडू तुम्ही पाहतात लॉंग ऑन तैनात केले गेले. मिड विकेट त्यानंतर स्क्वेअर लेग हे तिन्हीच्या तिन्ही खेळाडू ऑन साईडला तैनात केले गेलेत. ऑफ साईडचं पूर्ण क्षेत्र खाली आहे. ऑफ साईड मध्ये सर्कलला पाहतात मिड ऑफ तैनात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. कव्हर पॉईंट तैनात आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅन. चांगला चेंडू पुन्हा एकदा बीट झालेत. डॉट चेंडूची समाप्ती. वारंवार ऑन साईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅट्समॅन सलामीवीर हर्षद कडव. एक षटकार फक्त त्याच्या बॅटमधून आलाय. सूर्या मस्कर तुम्ही नॉस्ट्रिक एंड वरती पाहतायत. त्यानं 2 चेंडूमध्ये 1 धाव केली आहे. अशा प्रकारे एकूण आपण पाहिले तर धावा संख्या स्कोर पुरती 15 धावा. बॉल चांगला. यावेळेस मात्र रनआउटची संधी होती. बॉल व्यवस्थित कलेक्ट झाला नाहीये. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या आपण पाहिली तर 16 धावा. 2 षटकार हर्षद कडवच्या बॅटमधून आलेत. सूर्या मस्कर 1 वरती खेळतोय. इकडे 14 वरती खेळतोय हर्षद कडव. नाही नक्कीच सुरुवात बघा कशी केली होती हर्षदनं. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला. त्यानंतर 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर एक सिंगल आली. परत षटकार 2 चेंडू डॉट आणि पुन्हा सिंगल. अशा प्रकारे बॉल चांगला आहे. गुडलेचा वापर. पुन्हा बॉल पडल्यानंतर इथे सूर्या मस्करला बीट करतो आणि डॉट चेंडूची समाप्ती. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. एका बाजूला टीम मोहो तर दुसऱ्या बाजूला रोहिंजन संघ. 51 धावेचं टार्गेट मैदानावरती. सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा. मिस टायमिंग. शतरक्षक पोहोचले झेलपर्यंत. जजमेंट चांगलं आहे आणि इकडे तेजसनं झेल टिपलाय. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला टीम मित 11 मोहो संघाला. बॅट्समन सूर्या मस्कर बॅक टू द डग आउट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मित 11 मोहो संघाला. सामना चांगला होणार कारण दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर आहेत. त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. आज दुसऱ्या रात्रीतील पहिल्या राऊंडचा 3रा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2. कमबॅक झालं खरं तर या ठिकाणी सर्वेश उलवेकरच्या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती त्यानं जवळजवळ 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर बघा कमबॅक 2 चेंडू डॉट, सिंगल, डॉट आणि आता विकेट. शेवटचा चेंडू बॉल चांगला. मिड विकेटला एक सिंगल आली. ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा आल्या.
पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि पावल सर्कलचं षटक समाप्त झालेत. धाव संख्या 1 गडी बाद 17. थँक्यू. बघा उद्या या स्पर्धेची तिसरी रात्र असेल आणि एफ गटातील जर यूट्यूबच्या माध्यमातून आपण मॅच जर पाहत असाल तर श्री गणेश गावदेवी मोहदोर क्रिकेट संघ विरुद्ध शिव युवा सिद्धी करवले या संघाला एक पहिली मॅच असेल त्यांची फक्त 6:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे बघा. आणि मग तुमची थेट मॅच 30 तारखेला असेल. तर आपल्याला विनंती करतो मोहदोर आणि सिद्धी करवले आपल्याला उद्या बरोबर 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. आणि त्याच्यानंतर पहिली मॅच असेल बघा फ्रेश लॉट सी ग्रुपमधून सोमटणे रिहान रित्वी 11 विरुद्ध मोरबे DCC. दुसरा मॅच नेवाली विरुद्ध बेलवली JDM. तिसरा मॅच खुटारी विरुद्ध खिडूकपाडा आणि अंतिम मॅच मोरबे चौक विरुद्ध बेलपाडा. अशा या लढती असतील. यस, ओव्हर टू योगेश सर. नक्कीच उद्या देखील एफ गटातनं एक सामना खेळवला जाईल. डेली त्याप्रमाणे सामने होणार आहेत. आपण पाहतोय नक्कीच ग्रामस्थ मंडळ दोंगड्याचा पाडा आयोजित बालराम पाटील चषक 12व पर्व या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. त्यावरती सगळ्यांना एक गर्व. सुंदर स्पर्धा येत्या क्षणी प्रेमात पडावं अशा सुंदर ट्रॉफ्या तुम्ही पाहतायत. क्वालिटी लेवलची स्पर्धा आहे. खरं तर प्रवीण या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये होत असते आणि खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक संघ उत्सुक असतो. आज बघा एकूण 8 संघ प्रत्येक दिवशी खेळवले जात आहेत. एफ गटातली पहिली मॅच आपण पाहिली. जर्मन शिरवली संघाने जिंकली. त्यानंतर लगातार बापदेव पाली संघाने 2 सामने जिंकलेत. आता रोहिंजन विरुद्ध मोहो 2 षटकामध्ये 17 समीकरण. आता राहिलेत केवळ 34 धावेची आवश्यकता. पहिला चेंडू मिसफिल्ड इज देअर. बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. एकनाथ माळी उसाटण्यामध्ये होते. आता थेट दोंगड्याच्या पाड्याला आलेत. डीजे ही तर आमच्या डीजेची कमाल आहे. डीजे सँडी वलवली रोशन आमचे ऑपरेटर आहेत. नक्की त्यांचं कौतुक करायला पाहिजे. अगदी मंत्रमुग्ध करणारे संगीत क्रिकेट विथ म्युझिक हा आनंद प्रेक्षकांना देत आहेत. पहिला बॉलवरती चौकार आणि चौकाराबरोबर टीमची टोटल 21 होती. आता समीकरण बदललंय. येणारे तिसरे पंचांची मागणी केली गेली बघा. स्क्रीनवरती आमच्या सोबत जॉईन होतील तिसरे पंच. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आले आणि नक्कीच या ठिकाणी तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन झालेत. समीकरण आता 30 धावेची गरज आहे येणाऱ्या चेंडूमध्ये. बॉल चांगला पडल्यानंतर अगदी वेगवान. पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय आणि डॉट चेंडूची समाप्ती. पहिला बॉलवरती चौका टोकला बॅट्समन मिथुन पाटील आणि दुसरा चेंडू इथे डॉट आलाय. संकेत पाटील पहिला ओव्हरमध्ये त्यानं धावा 8 दिल्या. त्यानंतर सेकंड स्पेल आलाय. पहिला बॉलवरती चौकार. त्यानंतर डॉट चेंडू. सामना अगदी चांगला होणार. 16 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 30 धावेची गरज आहे. फटका छाने हवाई सफर. बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार. अगदी बॅटच्या बरोबर समोर बॉल फेकला आणि काय टायमिंग होतं, काय ताकद होती. बॅट्समॅन तुम्ही मिथुन पाटील पाहतात. एक चौका त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर आता षटका त्याने टोकलाय. वेगवान बॅटिंग. धावसंख्या षटकाराबरोबर टोटल स्कोर 27 रन्स. आता गरज आहे ती फक्त 24 धावेची. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये आता गरज आहे या ठिकाणी 24 धावेची. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. येणारे समीकरण 15 चेंडू आणि फक्त गरज आहे 24 धावेची. पुन्हा प्रहार. पुन्हा हवेमध्ये, परंतु यावेळेस एलिव्हेशन कमी आहे. फटका फसलाय. धक्का मैदानाच्या आतमध्ये दुसरा. टीम मीत 11 मोहो संघाला. बॅट्समन मिथुन पाटील बॅक टू द डगआउट.
शिल्लक राहिलेत. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे असतील का 2 चेंडू या ठिकाणी एखादा डॉट किंवा विकेट जर आला तर सामन्यामध्ये कमबॅक करेल रोहिंजन संघ आणि 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका जरी आला तरी सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्राप्त करेल मीत 11 मोह संघ. लढत 2 संघांमध्ये दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, त्यामुळे सामना अगदी चांगला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. बघा रात्रीचे ठीक 12 वाजून 49 मिनिटं झाली आहेत तरी सुद्धा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतात. हौशे नवशे आणि गौशे प्रेक्षक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहिले 14 चेंडू आणि आता गरज आहे 24 धावेची. बॅट्समन अन्वेष पाटील. अन्वेष पाटील नेट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती आलेत. 2 गडी बाद धावसंख्या 27. आल्या स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पॉइंटला बीट करून बॉल सीमारेषेच्या दिशेनं धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. पण करून देते आमच्या प्रेक्षकांना. हौशे नवशे गौशे प्रेक्षक पिने वाले को मौका चाहिए. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून चौकर आला. चौकराबरोबर धावसंख्या 31 होती. आता समीकरण राहिले मैदानावरती फक्त 13 चेंडू आणि 20 धावेची. शेवटचा अंतिम चेंडू. पुन्हा प्रहार. फिल्डर आहे त्या ठिकाणी एका ऍक्शन मध्ये बॉल उचललाय परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 म्हणजे समीकरण येणारे 12 चेंडू आणि आता 19 धावेची गरज आहे. नाही गालातल्या गालात अंकित का असला कारण बऱ्याच साऱ्या प्रेक्षकांना अद्यापही समजलं नव्हतं आवाज कोणाचा आहे. ये आर्या वाले वाला भी खुश हो गए. नाही प्रवीण आवाज कोणाचा अद्याप बऱ्याच साऱ्या प्रेक्षकांना माहित नसेल. नाही बाबूशाचा आवाज बरेचसे सांगते. बाबूशा असा आवाज काढत नाही. पारगावचा सागर बघा कमेंट्स लगेच इथे येतात. काहींचा प्रश्न आहे की आवाज पारगावचा सागर कोणी म्हणतोय बाबूशाचा आवाज आहे. काही सांगतात अंकितचा आवाज आहे. धावसंख्या आपण पाहिली या ठिकाणी 32 रन्स. समीकरण राहिलेत 12 चेंडू आणि आता गरज आहे 19 धावेची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला कारण येणारे षटक आता गोलंदाजाला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. येणारे षटक चांगलं फेकलं तर रोहिंजन संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. बॉल वेगवान पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी दंडित घोषित केलं अर्थात वाईटचा इशारा. अतिरिक्त रन्स वाढतील परंतु या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर रोहिंजन संघाला आता अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. 12 चेंडू 18ची गरज आहे. दोन्ही संघ तुल्यबल दोन्ही संघ ताकदवर त्यामुळे लढत देखील चांगली. पहिला बॉल पहिला धमाका बॉल फेकलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. त्यानंतर आता षटकार अशा प्रकारे 3 चेंडूंचा खेळ त्यानं केलाय आणि तब्बल 11 धावेचं योगदान दिलाय. राहिले 11 चेंडू आणि आता फक्त 12ची गरज आहे. रोहिंजन संघाला तर एकच गोष्ट सांगेल रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है.
एखादा विकेट, एखाद दोन डॉट चेंडू तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक जरूर देऊ शकतील, त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. चांगला बॉल समोर घेतात, टॅप करेल बॉलला आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली. आता सिंगल माध्यमातून संघ वाटचाल करतोय विजयाच्या दिशेनं, कारण जिंकण्यासाठी फक्त 11 धावेची गरज आहे. टोटल धाबा झाले 40 आणि फक्त 11 धावेची गरज आहे. सुंदर मॅच होती, परंतु या मॅच मध्ये आता पकड मी पण मोह संघाची मजबूत आहे, परंतु येणारे समीकरण 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेची गरज आहे. या षटकातले 4 चेंडू फार इम्पॉर्टंट असतील. एखादा विकेट, एखाद दोन डॉट चेंडू फक्त मॅच मध्ये कमबॅक देतील. पुन्हा हलक्यात पॉइंटला खेळाडू आहे, रनआउटची संधी, फलंदाज बाद, बॅट्समॅन रनआउट झाले. खरं तर हर्षद कडव सलामीवीर बॅट्समॅन रनआउट स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. आत्ता समीकरण बदललंय, 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेची गरज. आणि 11 धाबा क्रिकेटचा खेळ हा मित्रांनो सरड्यासारखं रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही क्षणोक्षणी क्रिकेटच्या मैदानावरती पाहिलाय, परंतु पाहायचा या मैदानावरती कशा प्रकारे लढत होणार. कारण एकीकडे प्रयत्न करतोय रोहिंजन संघ सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा आणि आता 11 धावेची फक्त गरज आहे दुसरीकडे मोह संघाला, कारण येणारे 9 चेंडू आणि 11 धावा. षटक क्रमांक 14 निर्णायक षटक रुपेश पाटील फेकतोय. रुपेश वरती प्रत्येला चढवला गेला. सुरुवातीला एक षटकार त्याच्या ओव्हर मध्ये आलाय, परंतु आता राहिलेले चेंडू या ओव्हर मध्ये 3 अर्थात 9 चेंडू आणि 11 धावा. नवीन बॅट्समन रोहित पाटील आलाय मैदानावरती. नॉस्टिक एंड वरती स्ट्राईक एंडला तुम्ही पाहता अन्वेष पाटील, ज्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय, त्यामुळे अन्वेष वरती जिम्मेदारी असेल या मॅचची. रुपेश पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर अगदी वेगानं बीट करतोय, डॉट बॉल. खरं तर असे प्रयत्न ज्यांना नापाक प्रयत्न म्हटले जाते. स्विचिंगचा प्रयत्न होता, डॉट चेंडू आले, जेवढे डॉट चेंडू होतील तेवढा दबाव वाढत जाणार, कारण आता समीकरण 8 मध्ये 11 धावेची गरज आहे. फटका छान आहे, फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आणि महत्वाची गोल्डन विकेट. अन्वेष पाटील बॅक टू द डगआउट. म्हणून तर सांगितलं हे क्रिकेटचा खेळ आहे, सामना कधी पलटवार होईल, परंतु इकडे लगातार डॉट चेंडू आले, एक चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. आता मात्र समीकरण बदललंय, राहिलेले 7 चेंडू 11 धावा. तो 11चं समीकरण आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. मैदानावरती 7 चेंडू राहिले आणि आता गरज आहे 11 धावेची. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. येणारे 7 चेंडू आता गरज आहे मैदानावरती 11 धावेची. बघा सामन्यामध्ये कसा पलटवार झालाय. मी मगाशीच सांगितलं की एखादा डॉट चेंडू किंवा विकेट तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देईल आणि आता मात्र पलटवार झालाय. रुपेश पाटीलला मॅच मध्ये कमबॅक केलाय. सुरुवातीला रुपेश पाटील थोडासा मागणा जरूर राहिला, परंतु आता 2 इम्पॉर्टंट विकेट रनआउट मध्ये हर्षद कडव बाद झाला, त्यानंतर सेट बॅट्समन अन्वेष पाटील बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानावरती जयेश पाटील, डावखोऱ्या त्याचा खेळाडू. 7 चेंडू 11. शेवटचा बॉल फार निर्णायक असेल, कारण या बॉलवरती सामन्याचा निकाल तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. डॉट चेंडू आला तर सामना मजबूत होणार, एक चौकार षटकार आला तर सामना पलटवार होणार. पहिलाच बॉल लॉप केलाय, मिस टायमिंग, चिडिया चिप गई खेत में. अजून एक विकेट आणि होनी करने वाला क्रिकेट का खेल आणि सामन्यामध्ये पलटवार. बघा कसा सामना होता. 11 चेंडू मध्ये 12 मध्ये 18ची गरज होती, 11 मध्ये आल्या 12, नंतर 10 मध्ये 11, 9 मध्ये 11, 8 मध्ये 11 आणि आता 7 मध्ये 11 आणि शेवटी
6 चेंडू 11. काय क्रिकेट आहे. क्रिकेट खेल किसी को हसाता है तो क्रिकेट खेल किसी को रुलाता है. सुख दुःख भरा क्रिकेट का खेल. आणि पुन्हा एकदा तो क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे 11 चेंडू मध्ये 12ची गरज होती, 10 मध्ये 11 आणि आता 6 मध्ये 11. शेवटचं अंतिम षटक जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता. चला शेवटचं अंतिम षटक. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. हाच क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरतेनं ग्राउंडवरती येत असतो. आणि खरं तर आज प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल. कारण मी सुरुवातीला सांगितलं शेवटपर्यंत स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि मॅच मध्ये तेच घडलंय. कॉन्फिडन्सनं गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती जवळजवळ 7 धावा रुपेश पाटीलनं खर्च केला, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं. आणि आता राहिलेले समीकरण मैदानावरती 6 चेंडू 11 धावा. निर्णायक षटक सौरभ पाटील. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला, फेक केली, परंतु इकडे दोन्ही बॅट्समन एका एंड मध्ये. काय घडलंय. रन आउटची संधी. आणि आता तिसऱ्या पंचांना विचारलाय हा फलंदाज स्क्रीन मध्ये पोहोचलाय की नाही. अति घाई संकटात नाही. घाई केली बॅट्समननं, त्यानंतर क्षेत्ररक्षकानं केलेला थ्रो, नंतर गोलंदाजाची झालेली घाई. पाहिजे आता काय डिसिजन येणार. पहिला बॉल रन्स 1 आली, परंतु त्यानंतर काय घडलंय. दोन्ही बॅट्समन एका एंड मध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हती, परंतु आता प्रश्न पडलाय या बॉलवरती विकेट मिळणार की नाही. यस OUT बॅट्समन आउट. घडणार नाही. काय चेंडू बघा. जवळजवळ 1 धाव काढत असताना 4 खेळाडू बाद झाले. 40 वरती त्यानंतर 41 झाले. 1 धाव फक्त आली, 4 गडी बाद झालेत. आत्ता समीकरण येणारे 5 चेंडू शिल्लक आणि 10 धावेची गरज आहे. बघा 5 चेंडू 10ची गरज आहे. काय सुंदर लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. रात्रीचे ठीक 1:02 आणि अशा मोमेंटला गुलाबी थंडीमध्ये सुंदर मॅच मैदानावरती रोहिंजन विरुद्ध मोहो. शेवटपर्यंत सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानावरती येतोय हर्षल पाटील. स्ट्राईक हँडला हर्षल पाटील. कंपल्सरी चेसिंग लक्ष असू द्या दोन्ही संघ. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. येणारे 5 चेंडू आता 10ची गरज आहे. बुलबुल की पैरों में कभी बाज नहीं होते, बुजदिलों के हाथों में कभी राज नहीं होते. जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, दोस्तों उन सिरों पर कभी ताज नहीं होते. संघर्ष करावा लागेल. टॅपिंग क्रिकेट समोर खेळतात यावेळेस पॉइंटचा खेळाडू पुढे आला, 1 सिंगल घेतली. आता राहिले 4 चेंडू 9 धावा. काय क्रिकेट आहे, काय क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक मैदानावर पाहिलाय, परंतु आता सरड्यांपेक्षा जास्त रंग माणसं बदलतात. पाहायचं कशा प्रकारे असणार सामना. येणारे 4 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. कई जीत बाकी है, कई हार बाकी है. अभी तो इस मुकाबले का सार बाकी है. येणारे समीकरण राहिले 4 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. सौरभ वरती एका बाजूला विश्वास दाखवलाय. सौरभ आतापर्यंत चांगलं षटक फेकतो, कारण जबरदस्त त्याने चेंडू फेकले ते ओव्हर मध्ये 2 आणि फुलटॉस चेंडू क्रिकेटच्या भाषेतील खराब, परंतु इकडे विकेट प्राप्त झाली आहे. काय घडलंय मैदानावरती. क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब बॉल ज्याला म्हटलं जात आहे तो फुलटॉस
त्यावरती विकेट, परंतु आता पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. भूल तो हो गई. लाजवाब खायला दे. नाही खरंच शिकत्या बॉलर आहे तो, कारण काय फुलटॉस चेंडू आणि ही संधी होती. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे, परंतु फुलटॉस चेंडू त्यावरती फलंदाज बाद झालाय आणि आता नवीन बॅट्समन मैदानावरती राकेश आलाय. 3 चेंडू 9 धावा. फुलटॉसला संधी होती कन्वर्ट करायची चौकार किंवा षटकार, परंतु त्या बॉलवरती विकेट आली. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये हेच चित्र नेहमी पाहायला मिळते. बॅट्समन आउट झालेत, 7 खेळाडू बाद झालेत, 7 गडी बाद. बघा धावा झालेत त्या 42 आणि जिंकण्यासाठी येणारे 3 चेंडू आता मॅच मध्ये आवश्यकता आहे 9 धावेची. कंपल्सरी चेसिंग सामना अद्याप संपला नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. 3 चेंडू मध्ये 9 धावा कित्येक वेळा बनताना पाहिलेत. त्यामुळे येणारा बॉल कशा प्रकारे असेल हा सामना कदाचित प्रेक्षकांना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत पाहायला मिळेल आणि प्रेक्षक वर्ग तेच पाहतात की सामना शेवटपर्यंत पाहायला मिळावा. सुंदर मॅच. सौरभचं कौतुक करूया, काय सुंदर गोलंदाजी. शेवटपर्यंत लढत असताना अंतिम षटक फेकताना त्यानं आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. फुल टॉस आणि पुन्हा विकेटची संधी. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळाल्या. या बॉलवरती बघा काय झाले. फुल टॉस होता, फलंदाजाला संधी, फलंदाजाला जमलं नाही. तिकडे कॅच होती, ती कॅच ड्रॉप केली आणि 2 धावा आल्या. आता राहिले 2 चेंडू आणि 7 धावा. म्हणजे सामना शेवटच्या बॉलवरती. कारण या बॉलवरती षटकार आला तरी सुद्धा सामना शेवटच्या बॉलवरती. या चेंडूवरती 1 धाव जरी आली तरी सुद्धा सामना एक लास्ट बॉलवरती. काय लढत आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा आणि मेंदूला सुन्न करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. थंडीचा दिवस आहे, थंडी खूप आहे, परंतु तेवढाच गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये. टीम मीत 11 मोहो विरुद्ध ACC रोहिंजन. सामना कोण जिंकणार. येणारे 2 चेंडू आता 7 धावेची गरज आहे. डावकुऱ्यात आता खेळाडू तुम्ही राकेशला पाहता मैदानावरती. बघा येणारे 2 चेंडू आणि आता गरज आहे 7 धावेची. चांगला बॉल, परंतु इकडे पडल्यानंतर स्ट्रॉंग अपील. अपिलामध्ये पायचे दोन्ही नक्कीच पंच सांगतायत. या ठिकाणी डॉट चेंडू म्हणजे आता सामना टीम रोहिंजन संघाच्या बाजूने. 1 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग. काय क्रिकेट आहे. अनहोनी कहोनी. रोहिंजन संघाने काय कमबॅक केलं त्याच्यापेक्षा जास्त कौतुक करायला पाहिजे. खरं तर रुपेश पाटीलचं पहिला बॉलवरती 7 धावा. त्यानंतर समीकरण आपण पाहिलं नक्कीच 11 मध्ये 12चं होतं आणि त्यानंतर त्यानं केवळ 5 चेंडू फेकताना 1च धाव दिली आणि आता सामना एकतर्फा आणि सामना जिंकलाय ACC रोहिंजन संघानं. अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन. वेल डन. हार्ड लक मीत 11 मोहो संघ. यस 10 चेंडू 11, 11 चेंडू 12 हे समीकरण.